22 जूनला बंडखोर खासदार दिल्लीत येणार असल्याची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर खासदार घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट. गोरेगावच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये खासदारांचा मुक्काम असल्याची माहिती. ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीनं बंड केल्याचा खासदारांचा दावा. ठाकरेंची काँग्रेसशी जवळीक वाढल्याचा आरोप. बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावात काँग्रेस विलयाची भीती. ठाकरे सेनेच्या संसदीय दलाच्या दिल्लीतल्या बैठकीला 6 बंडखोर खासदार अनुपस्थित. गैरहजर खासदारांना कारणे दाखवा नोटीस. बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात राडे घालणार. फुटीवरून संजय राऊत आक्रमक. तुडवा असा आदेश आम्हाला बाळासाहेब देऊन गेलेत, राऊतांचं विधान. ईडी आणि सीबीआय मिळाल्यास गिरीश महाजनांना फोडून दाखवेन, राऊतांची महाजनांवर टीका. तर ईडी आणि सीबीआयशी काहीही संबंध नसल्याचं गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. येत्या काळात नगरसेवकही ठाकरेंना सोडून जातील. राऊतांना राडा करायला कुणीही शिल्लक नाहीये. तुमची बडबड ऐकायला कुणी थांबणार नाही, गिरीश महाजनांचा टोला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे तिघेच पक्षात राहतील, रामदास कदमांची टीका. 40 आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा का दिला नाही, कदमांचा सवाल. भास्कर जाधवांवरही कदमांचा हल्लाबोल. नाशिक निवडणुकीत नवं राजकीय समीकरण. ठाकरे सेनेच्या 45 सदस्यांनी गोकुळ गीतेंना मतदान केल्याची शक्यता. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विजयाला आव्हान. गीते पडद्यामागून सक्रिय होते अशी चर्चा. वीस जूनला वांद्र्यातल्या रंगशारदामध्ये मनसेचा मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. सकाळी 11 वाजता राज ठाकरे साधणार संवाद. शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा मनसेचा आरोप. मालाडमधील घटना. मनसेच्या आक्षेपानंतर झेंडा काढला. संबंधितांवर कारवाईची मागणी. मंत्रालयाच्या बाजूला झाडावर चढून शेतकऱ्याचं आंदोलन. सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी पुत्र आक्रमक. झाडावरून खाली सुतळी बॉम्ब फेकून सरकारचा निषेध. पश्चिम भारतात मान्सूनची वाटचाल मंदावली. मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा कायम. मुंबईत मान्सूनचं आगमन 25 जूनच्या सुमारास होईल असा अंदाज. पाऊस लांबणीवर पडल्यामुळे मुंबईकरांसमोर पाणी टंचाईचं संकट. कोल्हापुरातल्या पंचगंगा घाट इथं तरुणाकडून अघोरी प्रकार घडत असल्याचा संशय. तरुणाकडून तरुणीच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रोच्चार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर. अमेरिका आणि इराणमधलं युद्ध संपलं. अमेरिका आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांची करारावर स्वाक्षरी. तर एमओयू म्हणजे अंतिम करार नसून इराणने कराराचं पालन न केल्यास हल्ले करण्याचा ट्रम्प यांचा इशारा. युक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला. 700हून अधिक ड्रोनने मॉस्कोवर हल्ला. मॉस्कोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर पुन्हा हल्ला. Thank you.